भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने SIRचा अर्थ एक पण बांगलादेशी मतदार यादीमध्ये राहता कामा नये. त्याला माहित आहे की गेल्या वर्षभर जन्म प्रमाणपत्र घोटाळा मी उघडकीस आणला. 3 लाख जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले. मोठ्या प्रमाणात अपात्र लोक, बांगलादेशी लोक किंवा जे भारतात त्यांचा जन्म झाला असं त्यांच्याकडे प्रमाणपत्र काहीही पुरावा नाही अशा लोकांची मतदार यादीत नावं आहेत. आतापर्यंत 10,000 लोकांची अटक झाली आहे. त्यांनी खोटे शपथपत्र दिलं, खोटे डॉक्युमेंट दिले. आणखी 40,000ची चौकशी सुरू आहे. आपल्या आतापर्यंत 10,000 लोकांची अटक झाली आहे. ज्यांनी खोटे शपथपत्र दिलं, खोटे डॉक्युमेंट दिले. आणखी 40,000ची चौकशी सुरू आहे. आपल्या देशभरातील 22 राज्यात शेवटचं SIR 2002 मध्ये झालं होतं. काल महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कालिंगम यांची आम्ही भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याच्यासाठी एक भाजपची स्पेशल SIR कमिटी नेमली आहे, ज्याचा मी अध्यक्ष आहे. माझा सोबत आमदार रणधीर सावरकर, आमदार मंगेश चव्हाण, आमदार योगेश सागर, माजी आमदार सुनील राणे व अन्य काही सदस्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने SIRचा अर्थ एक पण बांगलादेशी मतदार यादीमध्ये राहता कामा नये. एकही भारतातला नागरिक मतदार यादीचा बाहेर राहता कामा नये. आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षभर जन्म प्रमाणपत्र घोटाळा मी उघडकीस आणला. 3 लाख जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले. मोठ्या प्रमाणात अपात्र लोक, बांगलादेशी लोक किंवा जे भारतात त्यांचा जन्म झाला असं त्यांच्याकडे प्रमाणपत्र काहीही पुरावा नाही अशा लोकांची मतदार यादीत नावं आहेत. आम्ही काल निवडणूक आयोगाला सांगितलं आहे, या 3 लाखाची त्यांना यादी दिलेली आहे. त्यांना अनेक असे किस्से दाखवले की ज्यांचा मतदार यादीतला पुरावा त्यांनी जन्म प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी दिला होता. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की 1 एप्रिल नंतर जे SIR अभियान सुरू होणार, त्यात आता सगळ्यांची नावं ज्यांचा हिंदुस्थानात जन्म झालेला नाही किंवा ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे ती काढून टाकली जाणार. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या निमित्ताने आज मी सांगली, कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यात दौरा केला. एक 2-4 गावात प्रवास केला. त्यातली काही शंका उपस्थित केली आहे. ते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकारी याचा आठवडाभरात तपास करून त्यात गोंधळ असल्यास
त्यावर कारवाई केली जाणार.